नमस्कार, आपण पाहत आहात आनंददीप मराठी न्यूज नेटवर्क। जायकवाडी येथील पंचशील ध्वज आणि संबंधित जमिनीच्या प्रश्नावर सध्या महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जैसे थे अर्थात स्टेटस को स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे जायकवाडी परिसरातील पंचशील ध्वजाच्या प्रश्नाला आता वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे। सारखा संघर्ष चालू होता, त्याच अनुषंगाने पंचशील दादा कांबळे या उपोषणाला बसून 6वा दिवस आहे। त्याच अनुषंगाने आमचे वंचितचे जिल्हाध्यक्ष बादन साहेब, आमचे धम्मगुरू पयाबोधीजी आणि सरचिटणीस आपले रविदादा पंडित आणि समजा वंचितची सर्व टीम बळगाव किल्लारी आम्ही सर्वजण माननीय कलेक्टर साहेबांशी सविस्तर अशी चर्चा करून त्या चर्चेमधला जे काही छोटे मोठे जे बारकावे होते ते माननीय पयाबोधीजी आणि जिल्हा अध्यक्ष साहेब मादन साहेब यांनी सर्व व्यवस्थित कलेक्टर साहेबांशी समजून सांगून त्याच्या लक्षात आणून आपल्या जे काही प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यावर लक्ष केंद्रित करून माननीय कलेक्टर साहेबाला संबोधित करून साहेबाच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर माननीय जिल्हाध्यक्ष कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की जो आपला धम्मध्वज होता ती जागा स्टेटस को म्हणजे जैसे ते पोझिशनमध्ये राहील, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही। आणि याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये समजा इथून सर्व आपले कार्यकर्ते निघतील आणि उपोषणस्थळी पोहोचतील आणि पयाबोधीजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते दादाचं उपोषण सोडून येतील। या ठिकाणी जायकवाडी वसाहतीमध्ये जो पंचशील ध्वज आहे त्या ध्वजासंदर्भामध्ये या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। संबंध 1 ते 1.5 तास चर्चा माननीय जिल्हाधिकारीसोबत यांच्याशी झालेली आहे आणि त्यातील अगदी बारकावे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष आणि माननीय आमचे धम्मगुरू पयाबोधीजी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब यांना सविस्तर या ठिकाणी डॉक्युमेंटरी सांगितलेली आहे। आणि आत्ताचा जो जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जो निर्णय घेतला पंचशील भाऊ यांचं उपोषण सोडवण्यासाठी, त्यांनी लगेचच या ठिकाणी तो जी जागा आहे जायकवाडी वसाहतीची जी जैसे थे ठेवण्याचा आदेश त्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना दिलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेब यांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की पंचशील कांबळे यांचं उपोषण तात्काळमध्ये या ठिकाणी सोडवण्यात यावं अशी या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि जी जायकवाडी वसाहतीची जागा आहे ती आपल्या पंचशील ध्वजासहित जैसे थे असं ठेवण्याचा तात्पुरता तरी आदेश या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे। येस 21 मे रोजी लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे 1990 पासून डौलाने फडकणारा पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकण्याचं पाप केल्यानंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व सकल बौद्ध समाजाच्या वतीनं प्रचंड असं जनाक्रोश मोर्चा काढून शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त केलो होतो। त्यानंतर प्रशासनाकडे अनेक वेळेस आपण निवेदनाद्वारे मागणी केलो होतो की जे नमुना 47 आहे ते पूर्ववत करून आमचं पंचशील ध्वज सन्मानानं लावा, पण प्रशासनानं सन्मानानं लावण्याची भूमिका न निभावल्यामुळं आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आणि बौद्ध समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन पंचशील ध्वज लावण्याचं काम केलं। त्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आलं। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पंचशील भाऊ कांबळे हे आमरण उपोषणासाठी 13 तारखेपासून बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणासंदर्भामध्ये माननीय नांदेड जिल्ह्याचे सर्व गोष्टीसाठी त्यांचं मार्गदर्शन पूर्णपणे लाभलेलं आहे। आज आमचे 3 मागण्या होते। पंचशील ध्वजाची जी जागा नमुना 47 आहे ते पूर्ववत करा। दुसरी मागणी जी होती आमची ते पंचशील ध्वज जे काढण्यात आलं होतं ते अत्यंत क्लेशदायी पद्धतीनं काढल्यामुळं संबंधित जागा मालक आणि जे ते काढलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। हे 2 मागण्या प्रशासनानं सध्या परिस्थितीमध्ये विचारात घेतलं नाही, पण मुख्य मागणी जे होते पंचशील ध्वज आणि ते जायकवाडी वसाहतीचे जे प्लॉटिंग माफिया जे कामाची सुरुवात केली होती ते काम जैसे थे बंद ठेवा आणि पंचशील ध्वज ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीमध्ये ठेवा। स्टेटस को
माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना आदेशित केलेला आहे. आपले जे 2 मागण्या आहेत, समाजाची भावना आहे की जे आपल्या पंचशील ध्वजाचं विटंबना ज्या लोकांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही मागणी आहे. पण हे मागणीचा विचार करत असताना आपल्याला पंचशील कांबळेसारखा एक सामाजिक कार्यकर्ता आज घडीला त्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे. त्यामुळं आपण हे 2 मागण्या पंचशील कांबळे ज्यावेळेस दुरुस्त होतील, वंचित बहुजन आघाडी पंचशील कांबळे असेल, आपले गुरुवर्य असतील, यांना सगळ्यांना आपण सोबत घेऊन पुढच्या काळामध्ये व्यापक असं त्या 2 मागणीसाठी वेगळं आंदोलन करू. आजच्या परिस्थितीला जागेवर स्टेटस को आल्यामुळं आपली एक वंचित बहुजन आघाडी व सकल बौद्ध समाजाचा एक विजय तिथं झालेला आहे. आपल्या ध्वजाला कोणीही हात लावणार नाही. जे विषय आहे ते संबंधित जागा मालक कोर्टात गेल्यानंतर आपल्याकडून कोर्टामध्ये आपण उत्तर देणार आहोत. त्यामुळं सर्व समाज बांधवांनी पंचशील कांबळे यांच्या उपोषणाच्या पाठीशी ज्या ज्या व्यक्तींनी उभं टाकलं त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. व आपण सर्व लोहावासीय आणि वंचित बहुजन आघाडीची टीम आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद. आज नांदेड जिल्ह्याचे आज नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांनी लोहा येथील जायकवाडी जमिनीच्या बाबतीमध्ये पंचरंगी धम्मध्वज काढल्याच्या विषयाच्या अनुषंगाने व पंचशील कांबळे जे आंबेडकरी चळवळीतील युवा नेते आहेत त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने एक विशेष बैठकीचं आयोजन केलं. त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी महाजन होते, उपजिल्हाध्यक्ष विनायकजी गजबारे, त्यानंतर बुद्धे सर आहेत लोह्याचे ज्येष्ठ नेते, आपले रवी पंडित, ढवळेजी, आकाश या ठिकाणावर आले, छगन हाटकर, बरीचशी प्रतिष्ठित आणि भिक्खू संघही या मीटिंगमध्ये उपस्थित होता. या बैठकीमध्ये RDC किरण आंबेकर साहेबसुद्धा उपस्थित होते आणि समोरची पार्टीसुद्धा उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आजची बैठक संपन्न झाली. कलेक्टर साहेबांनी सकारात्मक विचार करून विषय हा सेन्सिटिव्ह आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणावर तहसीलदारांना आदेशित केलं की जे उपोषण पंचशीलजी कांबळे यांचं आमरण उपोषण चालू आहे ते अगोदर सोडून घ्यावं आणि एक लेखीपत्रसुद्धा ते देणार आहेत की पंचशील ध्वज जो जसा आहे त्याच पोझिशनमध्ये तो ठेवण्यात येईल, त्याला कुणीही काढणार नाही. आणि त्या अटीवर म्हणजे आम्ही या ठिकाणावर पंचशीलजी कांबळे यांच्या उपोषण सोडण्यासाठी स्वतः म्हणजे तहसीलदारसुद्धा तिथं उपस्थित राहतील, आमचे काही पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणावर उपस्थित राहतील. आज खरं तर म्हणजे पंचशीलजी कांबळे यांच्या उपोषणाला आणि लोह्याची जी काही मंडळी धम्मध्वजासाठी जो संघर्ष करत होती की तो ध्वज आमचा जसा आहे तिथं राहिला पाहिजे, तर त्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढची जी भूमिका आहे ती पुढे जसे जसे काही निर्णय येत राहतील त्या अनुषंगाने ठरवण्यात येईल. या बाबीकडे विशेष लक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर अंजली आई आंबेडकर यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना, जिल्हाध्यक्षांना, उपजिल्हाध्यक्ष किंवा जे तालुकाध्यक्ष पदाधिकारी जे आहेत त्यांनाही सुरुवातीला सांगितलं होतं की लोह्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एक भव्य मोर्चाचं आयोजनसुद्धा केलं होतं. लोहा शांतता धारण करायच्या सुद्धा निघाला प्रशासनाच्या समोर, ती सुद्धा एक बाब आहे. त्यानंतर अनेक आपले जे काही तालुक्यातले जे धम्म बांधव आहेत त्या ठिकाणावर उपाशी तापाशी राहून त्या पंचरंगी धम्मध्वजाचं संरक्षण करत आहेत. छगन हाटकर असतील, बुद्धेबाबा असतील, बरीचशी मंडळी त्या ठिकाणावर म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी तिथं उपस्थित आहे. 6वा दिवस आज उपोषणाचा होता. ते या ठिकाणावर लेखी आश्वासन भेटल्याच्या नंतर ते उपोषण सोडण्यात येईल
आणि आता या ठिकाणावर जे आपला पंचरंगी धम्मध्वज आहे तो सन्मानाने तिथं डोलत राहील, जसा आहे तसा म्हणजे तो ध्वज राहील असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे आणि लेखीसुद्धा आपल्याला ते तसं प्राप्त मिळणार आहे. तर या ठिकाणावर म्हणजे आज जी बैठक झालेली आहे यशस्वीरित्या ती संपन्न झालेली आहे. काही मागण्या ज्या आहेत तर त्या पुढे आपण भविष्यामध्ये बघूया. प्रशासनाचं विशेष लक्ष त्या भावीकडे असावं एवढीच विनंती मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, प्रशासनाला, पोलीस अधीक्षक SP साहेब यांना सुद्धा विनंती करतो. पोलीस अधीक्षक SP साहेबांनी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये सकारात्मक विचार करून आजची जी बैठक जी आहे म्हणजे ही चांगल्या पद्धतीने घडवून आणली, त्याबद्दल SP साहेबांचाही धन्यवाद व्यक्त करतो. जिल्हाधिकारी साहेबांना व्यक्त करतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आनंददीप मराठी न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.